Hello students, welcome in the online lecture. This is the fourth lecture on the topic animal tissues. In the last lecture, I have explained the two types of simple epithelial tissue. That two types are nothing but the columnar epithelium and ciliated epithelium. In this lecture, we will study about the glandular epithelium. It is also the type of simple epithelium. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला कॉलमनार इपिथेलियम आणि सिलिएटेड इपिथेलियम विषयी शिकवलं. हे तुमचं चौथं लेक्चर आहे एनिमल टिश्यू या टॉपिक वरचं. या लेक्चर मध्ये आपण सिंपल इपिथेलियमचा जो दुसरा पुढचा टाइप आहे तो म्हणजे ग्लँड्युलर इपिथेलियम याच्या विषयी स्टडी करणार आहे. तर आतापर्यंतच्या बघितलेले जे टिश्यू आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक टिश्यू शिकत असताना आपण त्या टिश्यूचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन बघतोय. त्याच प्रकारे ग्लँड्युलर इपिथेलियमचं सुरुवातीला आपण लोकेशन स्टडी करूया. आता ही टिश्यू असते कुठे नक्की बॉडीमध्ये, कोणत्या ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट असते? तर ग्लँड्युलर टिश्यू present in the glands, in the stomach, in the intestine, in the reproductive tract, in the nasal chamber or trachea. बघा, ही जी टिश्यू आहे तिचं लोकेशन आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच ठिकाणी असतं, पर्टिक्युलर इन द ग्लँड्स मध्ये पर्टिक्युलर असणारी ही टिश्यू असल्यामुळे या टिश्यूला ग्लँड्युलर इपिथेलियम असं म्हटलं जातं. आता ग्लँड्स म्हणजे मराठीमध्ये ग्रंथी. ग्रंथी कशाचं काम करत असतात? तर सिक्रिशनचं काम करत असतात. आणि अशा सिक्रिशनचं काम करणाऱ्या ग्लँड्स मध्ये असणारी जी टिश्यू आहे तिला ग्लँड्युलर इपिथेलियम असं म्हटलं जातं. जशी ही टिश्यू ग्लँड्स मध्ये प्रेझेंट आहे त्याच प्रकारे ही टिश्यू आपल्या स्टमक मध्ये, इंटेस्टाइन मध्ये, त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी म्युकसचं सिक्रेशन चालू असतं, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये असेल, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये असेल, या ठिकाणी प्रेझेंट असणारी ही टिश्यू आहे. कारण या सगळ्याच ठिकाणी काय होत असतं तर म्युकसचं सिक्रेशन होत असतं. त्यामुळे ज्या ठिकाणी म्युकस सिक्रेट केला जातो त्या ठिकाणी प्रेझेंट असणारी ही टिश्यू आहे ग्लँड्युलर टिश्यू. आता तिचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया. ग्लँड्युलर टिश्यू इज द मॉडिफाइड कॉलमनार epithelial tissue or ciliated epithelial tissue or cuboidal epithelial tissue. ग्लँड्युलर epithelial tissue जी टिश्यू आहे ही मॉडिफाइड टिश्यू असते. तिच्यामध्ये बदल झालेला असतो. कोणत्या टिश्यू मध्ये? तर कॉलमनार epithelial टिश्यूला काही सेल सिक्रिशनचं काम करतात म्हणून त्या ग्लँड्युलर इपिथेलियम होतात. क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू मधल्या काही सेल सिक्रिशनचं काम करतात म्हणून त्या ग्लँड्युलर टिश्यू होतात. किंवा सिलिएटेड इपिथेलियम मधल्या काही सेल सिक्रिशनचं काम करतात म्हणून त्याही ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू होतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सिक्रिशनचं काम होतं त्या त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? ग्लँड्युलर इपिथेलियम प्रेझेंट आहे असं म्हणू शकतो. आता मॉडिफाइड कॉलमनार इपिथेलियल टिश्यू, कॉलमनार इपिथेलियल टिश्यूचं लोकेशन आपण बघितलेलं आहे स्टमक आणि इंटेस्टाइन मध्ये. आता स्टमक आणि इंटेस्टाइनच्या आतल्या लाइनिंगला, इनर लाइनिंगला प्रेझेंट असणारी ही टिश्यू, त्यातल्या काही टिश्यू काय होतात तर मॉडिफाइड होतात आणि सिक्रिशनचं काम करतात. कशाचं सिक्रिशन करतात या सेल्स? तर म्युकसचं सिक्रिशन करतात. आपल्या स्टमक मधल्या आतल्या वॉल मध्ये किंवा इंटेस्टाइन मधल्या आतलं ल्युमेन्स आहे, आतला जो लेयर आहे ज्याला म्युकोझा लेयर असं म्हटलं जातं हिस्टॉलॉजी मध्ये, त्या लेयर मध्ये प्रेझेंट असणारी ही टिश्यू. या ठिकाणी कॉलमनार इपिथेलियल टिश्यू मधल्याच काही सेल्स गॉबलेट सेल्स असतात. आणि गॉबलेट सेलचं जर स्ट्रक्चर सांगायचं झालं तर इट इज कॉलम लाइक और पिलर लाइक as like that of the columnar epithelium. जसं कॉलमनार इपिथेलियल टिश्यू कॉलम सारखी किंवा पिलर सारखी असते तसेच ही टिश्यूचा शेप जो आहे किंवा याही सेलचा शेप जो आहे तो कॉलम सारखा
असल्यासारखा असतो. This tissue has the prominent nucleus towards the base. या ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम मधल्या गॉबलेट सेल मध्ये तिचा न्यूक्लियस खालच्या बाजूला असतो, बेस कडच्या, as like that of the columnar epithelium. जसं कॉलमनार इपिथेलियम मध्ये बेस कडच्या बाजूला न्यूक्लियस प्रेझेंट आहे, केंद्रक प्रेझेंट आहे, त्याच प्रकारे गॉबलेट सेल मध्ये सुद्धा हा न्यूक्लियस बेस कडच्या बाजूला प्रेझेंट असतो. And the cytoplasm consists of many secretory granules. या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये सिक्रिटरी ग्रॅन्युल्स असतात आणि हे सिक्रिटरी ग्रॅन्युल्स आणि सिक्रिशन जे आहे ते कोणतं आहे तर म्युकस आहे. जे गॉबलेट सेल काय करते तर म्युकसचं सिक्रिशन करते, म्युकसचं सिक्रिशन करत असते. म्हणजे ह्या गॉबलेट सेलचं स्ट्रक्चर कॉलमनार इपिथेलियल सेल सारखंच आहे, कॉलमनार इपिथेलियल टिश्यू सारखंच आहे. फक्त याच्यामध्ये फरक इतकाच आहे की या सेलमध्ये सिक्रिटरी ग्रॅन्युल्स सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्या बरोबर याच्यामध्ये म्युकस भरलेला असतो, जो काय केलेला आहे गॉबलेट सेलनं सिक्रेट केलेला आहे. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ गॉबलेट सेल और स्ट्रक्चर ऑफ ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. आता ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम जे टाइप आहे त्या ग्लँड्स मध्ये दोन प्रकारच्या ग्लँड्स असू शकतात, टाइप्स ऑफ ग्लँड्स. देयर आर टू टाइप्स ऑफ ग्लँड्स अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सेल्स. मी काय म्हटलं, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सेल्स द ग्लँड्स आर ऑफ टू टाइप्स. सेलचा म्हणजे पेशीचा नंबर किती आहे त्याच्यावरून ग्लँड्सचे दोन टाइप्स पडतात. First is the unicellular and second is the multicellular. Unicellular किंवा multicellular असे दोन प्रकार ग्लँड्सचे पडतात. आता युनि means single. Unicellular glands. It consists of only single cell which carry out the secretion. Unicellular glands मध्ये फक्त एकच सेल असते आणि जी सेल काय करत असते सिक्रिशनचं फंक्शन करत असते. म्हणून या ग्लँड्सना काय म्हटलं जातं युनिसेल्युलर ग्लँड्स असं म्हटलं जातं. आता सेकंड टाइप मी म्हटलं मल्टीसेल्युलर. मल्टी मीन्स मेनी. इट कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स अँड मेनी सेल्स कॅरी आउट द फंक्शन ऑफ सिक्रिशन. मेनी सेल्स कशाचं फंक्शन करतात, सिक्रिशनचं काम करतात, एकत्र असतात. अशा ग्लँड्सना मल्टीसेल्युलर ग्लँड्स असं म्हटलं जातं. अशा ग्लँड्सना काय म्हटलं जातं मल्टीसेल्युलर ग्लँड्स असं म्हटलं जातं. विच कन्सिस्ट मेनी सेल्स अँड मेनी सेल्स कॅरी आउट द फंक्शन ऑफ सिक्रिशन. अनेक सेल्स मिळून सिक्रिशनचं फंक्शन ज्या ठिकाणी काम करत असतात त्यांना मल्टीसेल्युलर ग्लँड्स असं म्हटलं जातं. आता गॉबलेट सेल हे जर उदाहरण घेतलं तर युनिसेल्युलर ग्लँड्स आहे, युनिसेल्युलर ग्लँड्स आहे. मल्टीसेल्युलर ग्लँड्स घेतल्या तर बऱ्याच ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये असतात. मग सलायव्हरी ग्लँड असेल, थायरॉइड ग्लँड असेल, ॲड्रिनल ग्लँड असेल किंवा आपल्या इंटेस्टिनल ग्लँड्स असतील, जे बऱ्याच ग्लँड्स याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ग्लँड्स मध्ये येत असतात. एकच सेल जर सिक्रिशनचं काम करत असेल, फॉर एक्झाम्पल गॉबलेट सेल, तर त्या ग्लँडच्या प्रकाराला काय म्हटलं जातं युनिसेल्युलर ग्लँड्स असं म्हटलं जातं. आता ग्लँड्स कोणत्या प्रकारचं सिक्रिशन करतात आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून त्यांचे दोन टाइप्स पडतात. देयर आर टू टाइप्स ऑफ मल्टीसेल्युलर ग्लँड्स, दॅट इज एक्झोक्राइन ग्लँड अँड एंडोक्राइन ग्लँड. मल्टीसेल्युलर ग्लँडचे परत दोन प्रकार पडतात, एक्झोक्राइन ग्लँड आणि एंडोक्राइन ग्लँड. आता एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन मध्ये काय डिफरन्स आहे हे बघूया आपण. द डिफरन्स बिटवीन द एक्झोक्राइन ग्लँड अँड एंडोक्राइन ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँड मध्ये आणि एंडोक्राइन ग्लँड मध्ये असणारा फरक बघूया आपण. पहिल्यांदा एक्झोक्राइन ग्लँड मध्ये काय वैशिष्ट्य असतं सांगता. द एक्झोक्राइन ग्लँड्स हॅव द डक्ट्स, वाहिन्या असणारी ग्रंथी. त्या ग्रंथीला एक्झोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं. The exocrine glands have the ducts and with the help of ducts it can pour their secretion into the target organ. या ज्या ग्रंथी
ग्रंथी असतात, एक्झोक्राईन ग्लॅंड ज्यांना म्हटलं जातं, त्यांना वाहिन्या असतात, डक्ट असतात आणि या डक्टच्या साह्यानं त्यांचं जे सिक्रेशन आहे ते सिक्रेशन त्या टार्गेट ऑर्गन मध्ये पोअर करत असतात, सोडत असतात. अशा ग्लॅंड्सना एक्झोक्राईन ग्लॅंड्स असं म्हटलं जातं. सेकंड टाइप आहे एंडोक्राईन ग्लॅंड्स. The endocrine glands are the glands which does not have the ducts. अशा ग्रंथी की ज्यांना वाहिन्या असत नाहीत, डक्ट्स असत नाहीत, अशा ग्रंथींना एक्झोक्राईन ग्लॅंड्स असं म्हटलं जातं. एक्झोक्राईन ग्लॅंड्स does not have the ducts. They pour their secretion into the blood. त्यांचं जे सिक्रेशन आहे, त्यांनी स्त्रवलेला जो पदार्थ आहे तो त्या ब्लड मध्ये, रक्तामध्ये सोडत असतं, म्हणजे त्यांना वाहिन्या नाहीत. अशा ग्रंथींना एंडोक्राईन ग्लॅंड्स असं म्हटलं जातं. दिस इज द फर्स्ट डिफरन्स बिटवीन द एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन ग्लॅंड. कोणता सांगितला डिफरन्स? एक्झोक्राईन ग्लॅंड्स हॅव डक्ट्स, एंडोक्राईन ग्लॅंड्स आर डक्टलेस ग्लॅंड्स. Exocrine glands pour their secretion with the help of ducts into the target organ, but endocrine glands pour their secretion directly into the blood, and through blood it can reach up to the target organ. आणि ब्लडच्या साह्यानं हे सिक्रेशन टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचत असतं. इथं काही वाहिन्या नाहीत. आता दुसरा डिफरन्स आणखी काय आहे एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लॅंड्स मध्ये? तर एक्झोक्राईन ग्लॅंड्स ऑलवेज सिक्रेट्स द एन्झाइम्स. एक्झोक्राईन ग्लॅंड्स नेहमी एन्झाइम सिक्रेट करतात. आता एन्झाइम म्हणजे काय सांगते? एन्झाइम्स आर नथिंग बट द बायोकॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक. उत्प्रेरक काय करतात, कोणतं काम करत असतात? तर कॅटॅलिस्ट increases the rate of reaction but it does not take part in the reaction. कॅटॅलिस्ट रिॲक्शनचा रेट वाढवतात पण रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत. अशा केमिकल्सना कॅटॅलिस्ट म्हणजेच उत्प्रेरक असं म्हटलं जातं. आणि अशी जर कॅटॅलिस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतील तर त्यांना एन्झाइम्स असं म्हटलं जातं. म्हणून मी म्हटलं एन्झाइम्स आर द बायोकॅटॅलिस्ट. एन्झाइम्स ही बायोकॅटॅलिस्ट आहे. बायोकॅटॅलिस्ट म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारी कॅटॅलिस्ट आहे. आणि ही एन्झाइम्स नेहमी एक्झोक्राईन ग्लॅंड कडून सिक्रेट केली जातात. एक्झोक्राईन ग्लॅंड कडून सिक्रेट केली जातात. ती बायोकॅटॅलिस्ट म्हणजेच एन्झाइम्स असतात. आता एंडोक्राईन ग्लॅंड कशाचं सिक्रेशन करतात? तर एंडोक्राईन ग्लॅंड्स सिक्रेट्स द हार्मोन्स. एंडोक्राईन ग्लॅंड्स हार्मोन्स सिक्रेट करतात. हार्मोन सिक्रेशनचं काम एंडोक्राईन ग्लॅंड कडून केलं जातं. हार्मोन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हार्मोन्स खूप महत्त्वाचे असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना आणि त्याचं सिक्रेशन एंडोक्राईन ग्लॅंड्स कडून केलं जातं. दिस इज ऑल्सो डिफरन्स बिटवीन द एक्झोक्राईन ग्लॅंड अँड एंडोक्राईन ग्लॅंड. एक्झोक्राईन ग्लॅंड सिक्रेट्स द एन्झाइम्स and endocrine gland secrete the hormones. Endocrine gland hormones secrete करतात तर exocrine gland enzyme secrete करतात. शेवटचा डिफरन्स असा सांगू शकतो दोन्ही मधला, तो म्हणजे एक्झाम्पल्सचा, उदाहरणांचा. आता एक्झोक्राईन ग्लॅंडची उदाहरणं सांगायची झाली तर महत्त्वाच्या 3 डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये काम करणाऱ्या ग्रंथी. महत्त्वाच्या 3 कोणत्या? तर माउथ मध्ये असणाऱ्या सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर आणि पॅनक्रियाज. ही त्याची एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. कशाची? तर एक्झोक्राईन ग्लँडची. सलायव्हरी ग्लँड, लिव्हर, पॅनक्रियाज. आता पॅनक्रियाज हेच एक्झाम्पल मी परत एंडोक्राईन ग्लँड मध्ये सुद्धा देऊ शकते.
एंडोक्राइन ग्लॅन्डचे एक्झाम्पल सांगणार आहे मी. थायरॉइड ग्लॅन्ड, ॲड्रिनल ग्लॅन्ड, पिट्युटरी ग्लॅन्ड, ओव्हरीज, टेस्टीज, all and pancreas, all these are the endocrine glands. खूप सारे आहेत एंडोक्राइन ग्लॅन्ड्स आपल्या बॉडीमध्ये. पिट्युटरी असेल, थायरॉइड ग्लॅन्ड्स असतील, पॅराथायरॉइड ग्लॅन्ड्स असतील, ॲड्रिनल ग्लॅन्ड असेल, त्याच्यानंतर थायमस ग्लॅन्ड असेल, त्याच्यानंतर ओव्हरीज असतील, टेस्टीज असतील, या सगळ्या एंडोक्राइन ग्लॅन्ड्स आहेत. आणि मग त्याच्यात मी दुसरं एक उदाहरण दिलं पॅनक्रियाज, जे उदाहरण मी एक्झोक्राइन ग्लॅन्ड मध्ये सुद्धा दिलं होतं आणि एंडोक्राइन ग्लॅन्ड्स मध्ये सुद्धा देणार आहे, स्वादुपिंड. असं का? तर पॅनक्रियाज कॅरी आउट बोथ फंक्शन्स, एक्झोक्राइन ॲज वेल एज एंडोक्राइन फंक्शन. इट कॅरी आउट सिक्रेशन ऑफ एन्झाइम्स ॲज वेल एज सिक्रेशन ऑफ हार्मोन्स. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड अशी ग्रंथी आहे की जी एक्झोक्राइन ही आहे आणि एंडोक्राइन ही आहे. दोन्ही फंक्शन ही कॅरी करते. एक्झोक्राइन फंक्शन सुद्धा कॅरी करते आणि एंडोक्राइन फंक्शन सुद्धा कॅरी करते. मग एक्झोक्राइन फंक्शन कोणतं आहे पॅनक्रियाजचं? तर इट कॅन सिक्रेट द एन्झाइम्स विच आर रिक्वायर्ड फॉर द डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स. आपण आपल्या फूड मधून घेतलेले कार्बोहायड्रेट्स असू देत, प्रोटीन्स असू देत किंवा लिपिड्स असू देत, त्याचं डायजेशन करण्यासाठी लागणारी सगळी एन्झाइम्स पॅनक्रियाज सिक्रेट करत असतात. आता दुसरं फंक्शन कोणतं? तर एंडोक्राइन फंक्शन ऑफ द पॅनक्रियाज. तर पॅनक्रियाज मधला काही भाग जो एंडोक्राइन फंक्शन कॅरी करणारा आहे त्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हटलं जातं. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं त्याला म्हटलं जातं. तर आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणण्यापाठीमागचा रिझन असं आहे की बाजूनं सगळीकडे एक्झोक्राइन फंक्शन कॅरी करणाऱ्या पॅनक्रियाटिक ॲसिनाई असतात आणि मध्येच काही सेल्स असतात ज्या हार्मोन सिक्रेट करत असतात. म्हणून पॅनक्रियाजना एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन ग्लॅन्ड म्हटलं जातं. तर कोणते हार्मोन्स पॅनक्रियाज सिक्रेट करतात? तर पॅनक्रियाज मध्ये जे महत्त्वाचं हार्मोन आहे शुगरचं रेग्युलेशन करण्यासाठी, ब्लड शुगर लेवल रेग्युलेट करण्यासाठी लागणारं महत्त्वाचं एन्झाइम आहे ते म्हणजे कोणतं? तर इन्सुलिन. दुसरं, ब्लड शुगर लेवल जर कमी झाली असेल तर ती वाढवण्यासाठी मदत करणारा दुसरा हार्मोन सुद्धा पॅनक्रियाज मध्ये सिक्रेट केलं जातं, ज्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन. ज्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन. असे दोन्ही हार्मोन्स इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन जी ब्लड शुगर लेवलशी रिलेटेड आहेत, ती दोन्ही हार्मोन्स आपल्या पॅनक्रियाज मध्ये सिक्रेट केली जातात. म्हणून पॅनक्रिया ही बोथ एक्झोक्राइन ॲज वेल ॲज एंडोक्राइन ग्लॅन्ड आहे. म्हणजे पॅनक्रिया हे उदाहरण तुम्ही जरी एक्झोक्राइन मध्ये दिलं तरी बरोबर येणार आहे, जरी एंडोक्राइन मध्ये दिलं तरी बरोबर येणार आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन द एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन ग्लॅन्ड. हा डिफरन्स आहे एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन ग्लॅन्ड मधला. बघा, परीक्षेला तुम्हाला विचारला जाऊ शकतो, गिव्ह द डिफरन्स बिटवीन द एंडोक्राइन अँड एक्झोक्राइन ग्लॅन्ड. एंडोक्राइन ग्लॅन्ड आणि एक्झोक्राइन ग्लॅन्ड मधला डिफरन्स सांगा किंवा लिहा, असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो परीक्षेला. तर काय डिफरन्स लिहिणार? एक डिफरन्स लिहिण्यासाठी हाफ मार्क असतो. काय डिफरन्स आहे दोन्ही मधला? तर फर्स्ट डिफरन्स, एक्झोक्राइन ग्लॅन्ड्स आर द ग्लॅन्ड्स विच हॅव द डक्ट्स. ज्यांना वाहिन्या असतात त्या ग्रंथींना एक्झोक्राइन ग्लॅन्ड्स म्हटलं जातं. द एंडोक्राइन ग्लॅन्ड्स आर द ग्लॅन्ड्स विच डज नॉट हॅव डक्ट्स. अशा ग्रंथी की ज्यांना वाहिन्या असत नाहीत. Second difference, the exocrine gland pour their secretion directly into the target organ with the help of ducts. Exocrine gland जे आहेत, वाहिन्या असणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या वाहिन्यांच्या साहाय्यानं त्यांचं जे सिक्रेशन आहे त्या टार्गेट ऑर्गन मध्ये पोर करत असतात, सोडत असतात. बट एंडोक्राइन ग्लँड्स pour their secretion into the blood and through blood it reach up to the target organ. पण एंडोक्राइन ग्लँड्सना वाहिन्या नसल्यामुळं त्या त्यांचं सिक्रेशन ब्लड मध्ये पोर करतात आणि त्यांचा टार्गेट ऑर्गन त्यांच्यापासून खूप लांब अंतरावरती असतो, तिथं जाऊन त्या पोहोचत असतात. त्यांचं सिक्रेशन तिथं जाऊन पोहोचत असतं. असं फंक्शन एंडोक्राइन ग्लँड्स कडून केलं जातं. थर्ड डिफरन्स, एक्झोक्राइन ग्लँड्स always secrete the enzymes.
एक्झोक्राईन ग्लँड्स नेहमी एन्झाईम सिक्रेट करतात अँड एंडोक्राईन ग्लँड्स सिक्रेट्स द हार्मोन्स. एंडोक्राईन ग्लँड हार्मोन्स सिक्रेट करतात. आणि लास्ट डिफरन्स एक्झाम्पलचा लिहू शकताय. एक्झोक्राईन ग्लँड मध्ये सलायव्हरी ग्लँड लिहा, लिव्हर असेल, पॅनक्रियाज असेल. एंडोक्राईन ग्लँड मध्ये थायरॉइड ग्लँड असेल, ॲड्रिनल असेल, पिट्युटरी असेल, ओव्हरीज असतील, टेस्टिस असतील किंवा पॅनक्रियाज. दिस इज अबाउट द डिफरन्स बिटवीन द एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन ग्लँड. काय काय बघितलं बघा या लेक्चर मध्ये आपण. ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम म्हणजे काय हे बघितलं. जी इपिथेलियम सिक्रिशनचं फंक्शन कॅरी करते त्या इपिथेलियमला ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम असं म्हटलं जातं. लोकेशन ग्लँड्स मध्ये. आता स्वेट ग्लँड आपल्या डर्मिस रिजन मध्ये आहे. ही सुद्धा एक ग्लँड आहे आणि ग्लॅन्ड्युलर इपिथेलियमचा टाइप आहे. लोकेशन ग्लँड्स मध्ये असणारी ही टिश्यू आहे. स्ट्रक्चर मध्ये मॉडिफाईड कॉलमनार इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम किंवा क्युबॉइडल किंवा पिरॅमिड शेप्ड सुद्धा असू शकतात ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. टाइप्स ऑफ ग्लँड्स कशावरून पाडले आपण? नंबर ऑफ सेल्स वरून. एकच सेल असेल सिक्रेशनचं फंक्शन करणारी युनिसेल्युलर ग्लँड म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल गॉबलेट सेल बघितलं आपण. सेकंड बघितलं मल्टीसेल्युलर विच कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स. अनेक सेल्स असणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्यांना मल्टीसेल्युलर ग्लँड्स म्हटलं जातं. आणि मल्टीसेल्युलर ग्लँडचे परत दोन टाइप आहेत, एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड. या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघूया पुढच्या राहिलेल्या दोन टाइप्स आहेत जे सिंपल इपिथेलियमचे, ते म्हणजे सेन्सरी इपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियमचे जे टाइप्स आहेत दोन, ते पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.